सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या श्री गणेशाय चॅनलमध्ये. तर आज आहे कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी. प्रत्येक वर्षी आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी चतुर्थी तिथी तिला कृष्ण पिंगल चतुर्थी म्हणतात. ही चतुर्थी तिथी 2026मध्ये 3 जुलै रोजी शुक्रवारी आली आहे. या दिवशी खास करून चंद्राची पूजा केली जाते. प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं व्रत ही चंद्राची पूजा करूनच पूर्ण होत असते. परंतु या दिवशी चंद्रदेव अगदी प्रभावी आणि जास्त तेजस्वी असतात. ते आपल्या भक्तांच्या इच्छा या दिवशी त्यांच्या पूजा व्रताने नक्कीच पूर्ण करतात असे म्हटले जाते. जो कोणी या दिवशी गणपती बाप्पांची तसेच चंद्रदेवांची पूजा अगदी मनोभावे करेल, त्यांच्या सर्व इच्छा चंद्रदेव नक्कीच पूर्ण करतील. तर या दिवशी चतुर्थी तिथीचा प्रारंभ हा 3 जुलै रोजी सकाळी 11:20 सुरू होत असून चतुर्थी तिथी समापन हे 4 जुलै रोजी दुपारी 12:40 होत आहे. चंद्रोदयाची वेळ ही 3 जुलै रोजी 9:52 असणार आहे. या दिवशी कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने कोणत्या गोष्टींचा लाभ होतो? तर बघा, कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी भगवान गणेश यांना समर्पित असणाऱ्या या व्रत करणाऱ्या सर्वांनाच चांगली संतान प्राप्ती होते. त्यांच्या मुलांचे दीर्घायुष्य वाढते. हे व्रत केल्याने सर्व कठीण प्रसंगातून मुक्तता मिळते. या व्रताने गणपती बाप्पांच्या कृपेने घरामध्ये सुख, शांती व समृद्धी राहते. या संकष्टी चतुर्थीच्या व्रताने दुर्लभ मनोकामना पूर्ण होतात. त्यासोबतच बुद्धी व ज्ञानाची प्राप्ती होत असते. गणपती बाप्पा हे सुख, समृद्धी तसेच विद्येचे देवता आहेत. त्यांच्या पूजनाने सर्वच प्रकारच्या अडचणी दूर होतात. तर या दिवशी काय करायचे आहे? या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, देवपूजा करावी, मंदिरात दीप प्रज्वलित करावा. या दिवशी आपल्याला चतुर्थीचं व्रत करायचं आहे, म्हणजेच उपवास करायचा आहे. या दिवशी गणपती बाप्पांना जलाभिषेक करावा. तुम्ही पंचामृत अभिषेक देखील करू शकता. त्यांची पूजा करावी, त्यांना स्नान घालावे, त्यांना हळदी, कुंकू, अक्षदा, लाल फूल आणि दुर्वा अर्पण करावी. दुर्वा अर्पण केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात. चतुर्थीची कथा ऐकावी, वाचावी, नामजप करावा. त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करावी. मोदकांचा नैवेद्य दाखवावा. तुम्ही 11, 21 किंवा 51 कितीही मोदकांचा नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर संध्याकाळी आपल्याला चंद्रदेवांची पूजा करायची आहे व त्यानंतरच उपवास सोडायचा असतो, म्हणजेच भोजन करावे. तर या दिवशी चंद्राची पूजा कशी करावी? या दिवशी म्हणजेच कृष्ण पिंगल चतुर्थीला चंद्राची पूजा केल्याने भाग्य बदलते असे म्हटले जाते. या दिवशी चंद्रदेव अधिक तेजस्वी आणि प्रभावी असतात. त्यामुळे आपल्याला आपल्या मुलांसाठी ही पूजा किंवा उपाय करायचा आहे. तर ही पूजा आणि उपाय कसा करायचा? तर बघा, 3 जुलै 2026च्या रात्री फक्त 22 मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या मुलांचे भाग्य बदलू शकता. या दिवशी आहे कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी आणि याच रात्री चंद्रदेव प्रत्येक मातांची प्रार्थना ऐकतात. ज्या आईला वाटते की आपल्या मुलांवर कोणतेही संकट येऊ नये, मुलं अभ्यासात आणि जीवनामध्ये सफल व्हावीत, त्यांनी हा उपाय नक्कीच करावा. 3 जुलैच्या रात्री 9:53 ते 10:15 चंद्रदेव सर्वात जास्त प्रभावी असतात. त्यासाठी एका पितळेच्या तांब्यामध्ये आपल्याला थोडे गंगाजल घ्यायचे आहे. त्यामध्ये गाईचं दूध घ्यावं. थोडे काळे तीळ आपल्याला यामध्ये घ्यायचे आहेत. दुर्वा, फूल आणि एक सिक्का आणि थोडासा गूळ आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे. आणि ओम सोमाय नमः, ओम चंद्राय नमः असं म्हणत आपल्याला त्या तांब्यातील पाण्याने चंद्रदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे. आता हे अर्घ्य देत असताना ते पाणी आपल्या पायावर पडू देऊ नये. त्यासाठी तुम्ही खाली एखादी वस्तू ठेवू शकता किंवा मग तुम्ही एखाद्या कुंड्यामध्ये किंवा झाडामध्ये हे अर्घ्य देऊ शकता. आणि याच दिवशी आपल्याला
अर्घ्य दिल्यानंतर तुपाचा दिवा लावून त्यात थोडे तीळ टाकायचे आहेत आणि ओम सोमाय नमः, ओम चंद्राय नमः असं म्हणत 3 वेळा तो दीपक चंद्राला दाखवायचा आहे. आणि त्यानंतर 3 परिक्रमा आपल्याला करायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला हे संकष्टी चतुर्थीचे व्रत किंवा चंद्रदेवांचा हा उपाय करायचा आहे. याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन आपल्या मुलांवर येणारे संकट, आजार, मुलांचे दुर्भाग्य दूर होतात. तर हा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चंद्राची शीतलता आपल्या सर्वांवर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.